ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याणच्या पत्रीपूल परिसरात आणि वालधुणी परिसरात सुरू असणारे रस्त्यांचे काम वाहन चालक आणि नागरिकांसाठी चांगलंच डोकेदुखी ठरत आहे। आज संध्याकाळपासूनच पुन्हा एकदा या परिसरात प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली आहे, तर काही वाहने 2-2 तास खोळंबली असल्याची माहिती वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी दिली आहे। कल्याणच्या पत्रीपूल परिसरात पुलाच्या जोड रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं जात आहे, मात्र सुरुवातीपासून या कामांचे नियोजन बोंबललं असून याचा या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। त्याबाबत काही दिवसांपूर्वी प्रसिद्धी माध्यमांनी ही समस्या मांडल्यावर संबंधित प्रशासनाने या ठिकाणी पाहणी करून कामाचं नियोजन करण्याचे निर्देश दिले होते, मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या या पाहणीचा कोणताही परिणाम इथली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी झालेला दिसत नाहीये। आज संध्याकाळी साधारणपणे 6 वाजल्यापासून पत्रीपुलाच्या दोन्ही बाजूला प्रचंड ट्रॅफिक जमा झाले आहे। गोविंदवाडी बायपाससह पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्याचं दिसतंय, तर काही जण गेल्या 2 तासांपासून या वाहतूक कोंडीत अडकून पडलेत। विशेष म्हणजे रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत असून रुग्णांच्या जीवाची जबाबदारी प्रशासन घेणार का असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक करतायत। दरम्यान पत्रीपुलाप्रमाणेच वालधुनी पूल परिसरातही मोठी वाहतूक कोंडी झाल्यानं कल्याणची प्रवेशद्वारं पुन्हा एकदा डोकेदुखी ठरू लागली आहेत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।